अगं सुनीता, काय ग बाई, मी तुझं ऐकलं नाही. खरंच ही अशी त्यामुळे सून माझ्या गळ्यात पडली ग. अगं महाराणी आत्ताशी उठली. आता तूच सांग, कधी माझ्या दीपकचा डबा करणार, कधी भांडी घासणार, कधी धुणं धुणार. अगं ते सगळं जाऊ दे, तुला माहितीये का अजून मला चहा सुद्धा नाही मिळाला. काय ग बाई, कसलं नशीब आहे ग माझं. काय सांगू तुला माझं दुखणं. स्नेहा, डबा झालाय का माझा? मला उशीर होतोय. स्नेहा, कुठे? काय ग, तू एवढ्या सकाळ सकाळी बॅग का भरतेस? कुठे चालली आहेस का? खूप आधीच भरायला हवी होती बॅग. खूप उशीर झाला मला. सोडा मला. काय झालंय मला समजायचं सांगशील का? तुम्हाला कसं काय समजेल? तुम्हाला सगळं समजलं असतं तर आज ही वेळ आलीच नसती. हे बघ, घुमून फिरून बोलू नकोस. स्पष्ट सांग काय झालंय. काय होणार? तुमची आई सकाळपासून बडबड करते. नुसती किरकिर किरकिर करायची आणि घरातलं वातावरण खराब करून ठेवायचं. आई काय बोलली ती तुला आता? तोच नेहमीचा तमाशा. आज थोडा उशीर झाला मला उठायला, तर लगेच त्यांना त्रास झाला. लागलं किरकिर करायला. ह्याच्यावरून त्याच्यावरून टोमणे मारत आहेत मला सकाळपासून. बघा, मी आधी सहन करून घ्यायची, पण आता मी सहन नाही करणार. अरे मला यातलं खरंच काही माहित नाही. मला असं वाटलं ती फोनवरती कोणाला तरी बोलतीये. तुम्हाला कसं काय माहिती असेल? तुमचं घरात लक्ष आहे का? लग्न झाल्यापासून सांगत आहे मी. तुमची आई माझ्याशी नीट वागत नाही, पण तुम्ही माझं ऐकताय कुठं? स्नेहा, हे बघ, तू शांत हो. तुला माहिती आहे ना गाईचा स्वभाव कसा आहे. ती करते छोट्या छोट्या गोष्टींवर किरकिर. पण तू समजून घे. आणि एवढ्या छोट्या कारणावरून कोणी घर सोडून जातं का? छोटं कारण? ह्या तुमच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी असते, माझ्यासाठी नाही. कारण ज्या व्यक्तीसोबत असं वागलं जातं ना, त्यांनाच कळतं किती त्रास होतो या टोमण्यांचा. आणि तुमच्यासोबत सगळे चांगलं वागतात ना, तुम्हाला कशा कळणार माझ्या फिलिंग्स? असं कसं म्हणू शकतेस तू? तू सकाळी आज उशिरा उठली, मग मी तुला काय बोललो? समजूनच घेतलं ना मी. पण मला कळतं अगं. अहो, तुम्ही समजून घेताय, पण आईंचं काय? आई मारत बसल्यात ना टोमणे मला. आणि माझं घर सोडून जायचं कारण फक्त आई नाहीये. मग अजून कोण आहे ज्याच्यामध्ये तू घर सोडून चाललीस? तुम्ही. मी? तुला वेळ लागलाय का? जरा विचार करून बोल. खूप विचार करूनच बोलतेय मी. तुम्ही मला समजून घेतलं असतं, वेळोवेळी माझी बाजू घेतली असती, तर मला हा निर्णय घ्यावाच लागला नसता. स्वतःच्या आई समोर तोंडातून एक शब्द बाहेर पडत नाही तुमच्या. माझी बाजू कधी मांडणार? हे बघ, तू जरा शांत हो. तू खूप चिडलेलीस. मला असं वाटतं आपण याच्यावरती संध्याकाळी शांतपणे बोलूयात. मला आता कामावर जायला उशीर होतोय. प्लीज. हे बघा, मी शांत वगैरे काही बसणार नाही. तुम्हाला वाटतंय ना की मी या घरात राहावी? तुम्ही तुमच्या आईला नीट समजावून सांगा आणि सांगा की टोमणे मारायचे नाही म्हणून. तू का विषय वाढवतेस? मी जर तिला बोललो ना तर तिला असं वाटेल की मी बायकोच ऐकून बोलतोय. म्हणजे इकडनं बोललो तरी घरात भांडणं, तिकडनं बोललो तरी घरात भांडणं. तुमच्या दोघांच्या मध्ये माहिती का माझं किती मरण होते ते? तुला माहिती नाही त्याचा स्वभाव कसा आहे. कमीत कमी तू तरी समजून घे. मग मी काय करू? मला होणारा त्रास कुणाला सांगणार आहे मी? नवऱ्यालाच ना. आणि मला वाटतं की नवऱ्याने माझ्या बाजूने उभं राहावं. काही चुकीची अपेक्षा करते का मी? अगं बोललो असतो ग मी, पण तुला माहिती आहे का, मी जर तिला बोललो ना तर ती उगाच भांडण करणार त्याच्यावरनं. तिचा स्वभाव चिडचिड आहे. तू समजून घे ना ते तरी. सगळं समजतंय मला,
पण किती दिवस समजून घेणार? इतकं शिक्षण झालंय माझं, कुठेतरी जॉब करून तुम्हाला हातभार लावावा अशी स्वप्न होती माझी. पण आई बोलले तुमच्या, आमच्या सुनेनी घराबाहेर जायला नको, सुनेनं घराबाहेर जायचं नाही. सून कमवायला लागली म्हणजे आपलं ऐकणार नाही, हाताबाहेर जाईल. एवढं सगळं बोलून सुद्धा मी गप्प बसलेच ना तेव्हा. अगं मलाही वाटतं तू हातभार लावा, जॉब करावा, माझ्या पाठीशी उभं राहावं, पण मी तिला नाही सांगू शकत. काही नाही, तुम्ही तुमच्या आईला नीट समजावून सांगा. आणि तुमच्या आई आहेत, त्या ऐकतील तुमचं. हे बघ, मला थोडा वेळ दे, मी बोलतो आईशी, पण तोपर्यंत फक्त माझ्याकडे बघून शांत राहा प्लीज. आजपर्यंत तुमच्याकडे बघूनच शांत बसले. माझा खूप जीव आहे हो तुमच्यावर, आणि तुमच्याशिवाय मी नाही राहू शकत. पण आज खरंच खूप जास्त त्रास झाला, त्यामुळे मी मागचा पुढचा कसलाही विचार न करता डायरेक्ट बॅग भरायला घेतली. माझा पण तुझ्यावर खूप जीव आहे बघ, प्लीज मला सोडून जाऊ नकोस. बापरे, चल मला उशीर होतोय, मी जातो आता कामावरती. आपण बोलू संध्याकाळवरती, ओके? अहो